भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला। यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केले आहे। यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजय झाला आहे। शिंदेंच्या सेनेने शेवटच्या क्षणी डाव टाकला, पण भाजपचे 6 नगरसेवक फुटल्याने चौधरी यांना अनपेक्षित पाठबळ मिळाले आणि ते अखेर विजयी ठरले आहेत। महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील, त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील, तसेच माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारिक मोमीन, भाजपाकडून नारायण चौधरी आणि स्नेहा मेहुल पाटील, तर शिवसेनेकडून बाळाराम चौधरी आणि सुचिता रुपेश म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज दाखल केले होते। भिवंडी महापालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले। पांचा यांनी निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता। नारायण चौधरी यांनी 2 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी एक अर्ज त्यांनी मागे घेतला। त्यांच्यासह तारिक मोमन, जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। एका गुन्ह्यात अटकेत असलेले विलास पाटील यांना पोलीस कोर्टाच्या आदेशाने सभागृहात घेऊन येत होते, परंतु ते रस्त्यात वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने उशिरा पोहोचत असल्याने तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबावी अशी मागणी नगरसेवक मयुरेश पाटील यांनी केली, तर काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी ठरलेल्या वेळेमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली। अखेर पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचा यांनी निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू केला। त्याच दरम्यान मतदानापूर्वीच विलास पाटील हे सभागृहामध्ये दाखल झाले।